संत चोखामेळा विठोबाचा एक खरा भक्त. संत चोखामेळा हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण गावचे रहिवासी. ते गरीब होते, पण विठोबाचे खूप मोठे भक्त होते. उपजीविकेसाठी ते पंढरपूरला आले आणि मोलमजुरी करू लागले. पंढरपूरला आल्यावर चोखामेळा पूर्णपणे विठ्ठलाच्या भक्तीत रमून गेले. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण विठ्ठलाचे भक्त होते. असं म्हटलं जातं की चोखामेळांच्या पत्नीचं बाळंतपण हे खुद्द विठाईनेच एका स्त्रीच्या रूपात येऊन केलं. एकदा मंगळवेढ्यात गावातील किल्ल्याच्या भिंतीचं बांधकाम सुरू होतं. त्या कामासाठी चोखामेळा व काही मजूर गेले होते. काम करताना अचानक भिंत कोसळली व त्यात चोखामेळा व काही मजूर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संत नामदेव तेथे आले व चोखामेळांच्या अस्थी शोधल्या. त्यांच्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. हे पाहून नामदेवांनी त्यांच्या अस्थी पंढरपूरला आणल्या व विठोबाच्या मंदिराजवळ समाधी बांधली. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की जात, गरीब, श्रीमंत काहीही नसतं. खऱ्या भक्तीमुळे देवही नतमस्तक होतो.